आपण सर्वजण ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये आलेलो आहोत आणि आजचं आपलं हे भगवद्गीतेवरच म्हणजेच ज्ञानेश्वरीचं 207 नंबरचं आपण प्रवचन आज करीत आहोत. आपण आतापर्यंत हा जो 16वा अध्याय दैव आणि आसुर संपत्ती भाग योग, हे दैवी गुण कोणते, आसुरी गुण कोणते आणि ही दैवी संपत्ती किंवा आसुरी संपत्ती ही आपण पाहिली. या अध्यायाच्या आपण आतापर्यंत 8 श्लोक पाहिले आहेत आणि 8 श्लोकांचं निरूपण जे माऊलींनी जे जसं निरूपण केलं होतं त्या आपण 270व्या ओळीपर्यंत मागच्या वेळेस आलो होतो. आजपासून आपण आता 271व्या ओळीला आपण जाऊया आणि आपण 5 श्लोक पाहिले होते आणि 270 ओळ्या पाहिल्या होत्या. आता आपण 6वा श्लोक बघू. आता सगळे दैवी गुण सांगून झाले, आसुरी गुण सांगून झाले आणि मागच्या वेळेस तुम्ही ऐकलं असेल की शेवटी माऊली असं अर्जुनाला सांगतात किंवा श्रीकृष्ण असं सांगतात की जे दैवी गुण घेऊन जन्माला येतात आणि त्याप्रमाणे वाटचाल करतात ते मोक्षाचे अधिकारी होतात, म्हणजे आसुरी गुण घेऊन येतात ते नरकाला जातात. हे सांगून झाल्यानंतर ते आता पुढे काय सांगतात, श्रीकृष्ण जो 6वा श्लोक सांगतात तो आपण ऐकूया. त्यामध्ये अर्जुना 2 प्रकारची मानव सृष्टी आहे, एक दैवी आणि दुसरी आसुरी. त्यापैकी दैवी सृष्टी विस्ताराने सांगितल्या तर तो माझ्या आसुरी सृष्टीचे स्वरूप श्रवण कर. या जगामध्ये एक दैवी सृष्टी आहे आणि एक आसुरी सृष्टी आहे. तर दैवी आणि आसुरी सृष्टी या दोघांचं आपण आता पाहूया. पण दैवी सृष्टीचं वर्णन आपण 12व्या आणि 13व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं. भक्ती योग आणि प्रकृती पुरुष विवेक योग याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की दैवी गुण असलेले लोक आणि ते कसे वागतात वगैरे काय ते सगळं आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये न जाता तर आपण आसुरी सृष्टी जी आहे त्या संदर्भामध्ये आपण पाहूया. तर माऊली काय म्हणतात त्यात आपण माऊली म्हणतात, आणि दैवी संपत्तीच्या आणि आसुरी पुरुषांच्या व्यवहार पद्धतीचा मार्ग अत्यंत जुना आहे. जसे रात्रीच्या वेळी निशाचरांनी राक्षसांनी गलिच्छ व्यवहाराकरता संचार करावा आणि दिवसा मनुष्य देव गंधर्वांनी चांगल्या सृष्टीस पोहोचते होय ही रीतच आहे. ते म्हणतात की ही फार जुनी आणि पुरातन काळापासून दैवी आणि आसुरी सृष्टी या 2 सृष्टी अस्तित्वामध्ये आहेत. आणि तू जर पाहिलं अर्जुन, तुझ्या असं लक्षात येईल हे राक्षसी लोक किंवा आसुरी गुण असलेले लोक हे रात्री जागतात आणि रात्री नको ते उद्योग करतात, आणि जे दैवी गुण असलेले लोक आहे, देव आहे, गंधर्व आहे, चांगले माणसं आहेत, हे दिवसा व्यवहार करतात. आणि तुम्ही जर पाहिलं असेल, साधारणपणे जर तुम्ही अनुभवलं असेल तर रात्रीच्या वेळी मनामध्ये नेहमी वाईट विचार येतात, जर साधारणपणे पाहिलं. आणि म्हणून रात्रीच्या वेळी जे नित्यक्रम आपल्याला सांगितला गेला की लवकर झोपावे, लवकर उठावे, हे शक्यतो आपण पाळायचा प्रयत्न केला पाहिजे. निसर्ग नियमानुसार आपण चाललं पाहिजे असं माझं म्हणणं. अलीकडे बऱ्याच लोकांना ते जमत नाही, कारण जीवनक्रम आता अलीकडे थोडा बदललेला आहे, पण तो चुकीचा आहे खरं सांगायचं म्हणजे. नाहीतर प्रलोभनामध्ये न जाता आपण सकाळी लवकर कामाला लागलं पाहिजे. पुढे माऊली म्हणतात, हे पाहता त्याप्रमाणे या लोकात एक दैवी आणि दुसरी आसुरी अशा 2 प्रकारच्या मानव सृष्टी आपल्याला व्यवहारास प्रवृत्त होतात. त्याप्रमाणे मागील 12व्या आणि 13व्या अध्यायामध्ये भक्ती ज्ञान सांगण्याच्या प्रकारात दैवी संपत्ती विस्तार करून सांगितली. 12व्या आणि 13व्या अध्यायामध्ये भक्ती योग, ज्ञानयोग सांगताना मी दैवी सृष्टी आणि तिच्याबद्दल भरपूर विस्ताराने बोललेलो. त्याच्यामध्ये मी आता परत जात नाही. तर आपण आसुरी संपत्तीबद्दल बोलूया. तर आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत त्यांची गोष्ट विस्ताराने मी सांगतो, तर तू ती अवधानाची चांगली दृष्टी देऊन ध्यानपूर्वक आहे. मी जे तुला सांगणार आहे अर्जुन, तू तुझं लक्ष दे आणि इतकं लक्ष बारकाईने दे, तू ध्यान सगळं माझ्याकडे ठेव आणि ते नीट ऐक असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. मग ते काय म्हणतात पुढे, ते म्हणतात, ध्वनी हा वाद्याखेरीज कोणाला ऐकू येत नाही किंवा फुलांशिवाय सुगंध प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे ही आसुरी संपत्ती, या आसुरी जोपर्यंत शरीर धारण करणार नाही तोपर्यंत ते एकटी प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय होतो. तर माऊली असं सांगतात की एखादा जर फूल असेल
आणि त्या फुलाचा सुगंध असेल, तर फुल असेल तर सुगंध येणार आपल्याला, फुलच नसेल तर सुगंध येईल का, नाही येणार. हे ते आपल्याला एक प्रॅक्टिकल उदाहरण सांगतात. आणि दुसरं ते सांगतात की एखादं संगीत आपल्याला ऐकायचं असेल, एखादं वाद्य कोणीतरी वाजवल्याशिवाय संगीत कसं निर्माण होतं? संगीत निर्माण होण्याकरता वाद्य पाहिजे, सुगंध निर्माण फूल पाहिजे, कार्यकारण भाव काहीतरी पाहिजे. तर आसुरी जे गुण आहे ते प्रकट होण्याकरता कोणाला तरी मानव शरीर धारण केल्याशिवाय ते आसुरी गुण कसे येतील? तर धारणच एखाद्याने केलं नाही आसुरी प्रवृत्तीच्या आत्म्याने, त्याच्याशिवाय ते कसं काय ते आसुरी गुण येतील? म्हणजे त्या संबंधाने तो माणूस जन्माला यायला पाहिजे, त्याने शरीर धारण केलं पाहिजे, आणि मग हे आसुरी जे ज्ञान आहे हे आपल्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये दिसतं. जसा लाकडात अग्नी प्रकट झाला म्हणजे तो प्राप्त होतो, त्याचप्रमाणे प्राण्याच्या देहात आसुरी प्रकृती प्रविष्ट झाली तर अनुभव हे लाकडामध्ये आपण जर पाहिलं तर अग्नी हा त्याच्यामध्ये मूळचा असतोच, पण ज्यावेळी तो पेटवला जातो त्यावेळी तो लाकडाचं स्वरूप धारण करतो. लाकडाच्या आकाराप्रमाणे आपल्याला अग्नीचं रूप दिसायला लागतं. जेवढं लाकूड छोटं असेल अग्नी छोट्या प्रमाणात दिसेल, लाकूड मोठं असेल तर आपल्याला अग्नी मोठ्या प्रमाणामध्ये दिसेल. हे जसं प्रॅक्टिकल उदाहरण आहे, तसं एखाद्याने त्या आसुरी स्वभावाच्या आत्म्याने किंवा सूक्ष्म धारण केलेल्या ज्यावेळी प्रत्यक्ष देह धारण केला जातो, सजीव देह धारण केल्याशिवाय ते आसुरी गुण प्रकट होणार नाही, तर तो धारण केल्यानंतरच ते होतं. त्याचप्रमाणे ऊसाची वाढ तीच आतल्या रसाची वाढ. त्याचप्रमाणे ज्यावेळी प्राण्यांच्या देहाचा आकार प्राप्त होतो, तर अर्जुना या आसुरी दोष म्हणून ज्यांना झपाटले त्या प्राण्यांचे तुला लक्षण सांग. तर जसं ऊस असतो, ऊस जसा वाढतो त्याप्रमाणे त्याच्यातला रसही वाढतो. त्यामुळे एखाद्याने आसुरी प्रवृत्तीच्या आत्म्याने जर देह धारण केला, त्याची आसुरी प्रवृत्ती आपल्याला दिसायला लागते. आसुरी प्रवृत्ती असलेले लोक कसे आहे ते मी तुला अर्जुना सविस्तर सांगतो, ते तू ऐक. आता आपल्याला का सांगण्यात येतंय असं जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला माणसं ओळखायला सोपं जाईल, आपल्याला जीवन जगताना सोपं जाईल. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, आसुरी संपत्तीमान लोक कर्तव्याविषयी प्रवृत्ती आणि अकर्तव्याविषयी निवृत्ती यांना जाणत नाही, म्हणून त्यांच्या ठिकाणी आतबाहेर पावित्र्य नसते, सदाचार सत्य नसते. ते काय म्हणतात की ज्यांनी आसुरी संपत्ती धारण केलेली त्या लोकांना आपण धर्मानुसार कोणत्या कामाला प्रवृत्त व्हायला पाहिजे त्यांना बुद्धी नसते. धर्माने जे सांगितलेली काम आहेत की खरं बोला, चांगलं वागा, कोणाला फसवू नका, चुकलेल्याला क्षमा करा, इतरांवर परोपकार करा, हे जे धर्म सांगतो ही प्रवृत्ती त्यांच्यामध्ये नसते. त्याच्या उलट काय असतं की जे कर्तव्य सांगण्यातच आलेलं नाही आपल्याला, त्याला म्हणून त्या कर्तव्याविषयी आपण निवृत्ती ठेवली पाहिजे. म्हणजे आपल्याला काय सांगण्यात आलं की क्रोध ठेवू नका तुम्ही, व्यभिचार करू नका, कोणाला हाणामारी करू नका, हे आपल्याला करायला लावलंय. पण याच्याबद्दल निवृत्ती व्हायला पाहिजे, म्हणजे याच्याकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे, पण त्याच्याबद्दल त्याच गोष्टी ते करतात. असे आसुरी लोक असतात, असे या श्लोकामध्ये सांगितले. आणि यांच्यामध्ये काय नसतं, आत आणि बाहेर, म्हणजे बाहेर वागण्यामध्ये आणि आतमध्ये ज्यावेळी ते मनातल्या मनात विचार करत असतात त्यामध्ये त्यांच्यामध्ये पावित्र्य नसतं, त्यांच्यामध्ये सत्य हा गुण नसतो, असं ते सांगतायत. हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. आता याचं निरूपण माऊली करतात, ते निरूपण आता आपण पाहूया. निरूपणामध्ये माऊली काय म्हणतात, अशा या लोकांची पुण्यकर्माकडे प्रवृत्ती आणि पापकृत्यापासून निवृत्ती असावी, अशा प्रकारच्या विचारासंबंधी त्यांच्या अंधकरणात पूर्ण अंधार कोंडलेला असतो. ही लोक कशी वागतात माहितीये का, की पुण्यकर्माकडे जी प्रवृत्ती ठेवायला पाहिजे विरुद्ध करतात. ते पुण्यकर्माकडे प्रवृत्ती ठेवते, यज्ञ याग चांगलं होणं याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं, दान धर्म सदाचार याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. पण ते उलट काय करतात, पापकृत्य जे आहे त्या पापकृत्याची आपल्या जीवनामध्ये निवृत्ती असायला पाहिजे. आपण पापकृत्य नाही करायला पाहिजे, बरोबर आहे, पण त्यांची पापकृत्याकडे ते लक्ष देतात आणि पापकृत्य सातत्याने करतात. जो माणूस सातत्याने पापकृत्य करत असतो किंवा त्याच्यामध्ये आढळतो, समजायचं की तो आसुरी संपत्ती असलेला माणूस आहे. आलं लक्षात? म्हणजे जसं 4 मैत्रिणी गेल्यात कॉलेजमध्ये आणि त्यातल्या तिघी म्हणतात चला दांडी मारू, सिनेमा पाहू. आणि मग त्या घरी येतात, जिनीसची सिनेमाला ती पण त्यांच्यावर घरी कॉलेज सुटल्यावर बरोबर येते. या तिघी घरी सगळ्या वाईट वाईट गोष्टी सांगतात, हो आम्ही कॉलेजला गेलो होतो, कॉलेज छान झालं,
प्रोफेसरांनी आज हा ड्रेस घातला होता, मग त्यांनी आज हा जोक पण सांगितलं, सगळं खोटं सांगतात. म्हणजे चांगल्या सदाचाराचे असते तिला प्रश्न पडतो आता मी काय बोलू आणि काय नको बोलू. आलं लक्षात. तर आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात ते असत्य बोलणं, वाईट वागणं, दुसऱ्यांना त्रास देणं, जे आसुरी गुण पाहिले ते गुण त्यांच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसतात, असं इथे माऊली सांगताय. पुढे ते उदाहरणं देतात. ते म्हणतात कोळी नावाचा कीटक स्वतःभोवती घर बांधण्याच्या तंद्रीत घरात जाण्यास आणि घरातून बाहेर पडण्यास जसा दरवाजा ठेवण्याचे विसरून जातो आणि स्वतःभोवती केलेल्या घरातच कोंडला जातो. एखादा धनवान माणूस दिलेले द्रव्य किंवा कर्ज परत येईल किंवा नाही या गोष्टीविषयी सावधानता न बाळगता एखाद्या चोराला कर्ज देतो, त्याप्रमाणे हे आसुरी लोक प्रवृत्ती निवृत्तीचा तिळमात्रही विचार करत नाही आणि शुद्धतेविषयी त्यांच्या स्वप्नातही गोष्ट नसते. आता जे आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करतात, ते एखादा कोळी नावाचा जो पक्षी आपण पाहिला, जाळं होतं घराच्या वेळी आपण बघतो, तो काय करतो, जाळं बनवतो. तो अशा रीतीने जाळं बनवत बनवत जातो की त्याला स्वतःला पण बाहेर जायला दरवाजा राहत नाही, पण बाहेर जायला गेलं तर परत मध्ये यायला राहतो, त्याच्यातच अडकून जातो. तसं या लोकांचं होतं की इतकी काही पापकर्म करत करत राहतात आणि जोपर्यंत त्यांना कोणी पकडत नाही, टोकत नाही, तोपर्यंत कोणी त्याला भीती दाखवत नाही, त्यामुळे ते पापकर्म करतच राहतात, सातत्याने पापकर्म करत राहतात. त्यांना वाटतं आपल्याला कोणी पकडणारच नाही, आपल्याला कोणी बघतच नाही, आणि ते पाप करण्याच्या त्या जाळ्यामध्ये ते अडकून जातात, टप्प्या 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 टप्प्यामध्ये पूर्ण अडकून जातात. हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे, पोळ्याची गोष्ट आहे. त्यामुळे एखादा जर पापकर्मामध्ये प्रवृत्त झालेला आहे आपल्या ओळखीमधल्या, त्याला आपण चांगला उपदेश करायला पाहिजे. तर व्यसनाधीन झालेला आहे, तर आपण चांगल्या मार्गावर राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, त्याला आपण सत्संगात आणून त्याला चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे, जेणेकरून त्याचं वाईट व्यसन, वाईट गोष्टी सोबतीने तो सदाचाराला लागेल. हे एक प्रकारचं काय आहे, परोपकाराचं काम आहे, एक प्रकारचं पुण्याचं काम आहे, ते आपण करायला पाहिजे, असं त्याचा दुसरा अर्थ आहे. दुसरं ते काय उदाहरण देतं, एखाद्या धनवान माणसाकडे धन आहे, अतिरिक्त धन आहे, तर धन देताना, एखाद्याला उसणं धन देताना आपण काळजी घेतो, एखाद्याला उसणं कर्ज देताना पण आपण काळजी घेतो. पण हा माणूस चुकून चोरालाच कर्ज देऊन टाकतो, त्याचा विचारच करत नाही की हा चोर आहे की काय, त्याला कर्ज देऊन टाकतो आणि तो चोर हमखास पैसे बुडवणार. तसं हा जो आसुरी संपत्तीचा माणूस आहे, हा परिणामांचा विचार करत नाही, हा पापकर्म करत राहतो करत राहतो करत राहतो. तुम्ही जर साधारणपणे जर आसुरी लोकांचं हे पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल, या जेलवरती, जेलचं जीवन, गुन्हेगारी लोकांच्या जीवनावरती बऱ्याच सिरीज निघालेल्या. तर आपण असं बघत होतो की श्रीमंत माणसाने चोराला जर कर्ज दिलं तर तो चोर बुडवणारच आहे. म्हणजे याच्यात त्यांना, माऊलींना असं सांगायचंय की जे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात ते परिणामांचा विचार न करता काम करतात, हे आपण लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचे जे लोक असतात ते आसुरी संपत्तीवाले आहेत, हे आपण समजून घ्यायला पाहिजे याच्यामध्ये. पुढे ते म्हणतात की ही जी माणसं असतात ते आसुर लोक प्रवृत्तीनुसार तिळमात्रही विचार करीत नाही आणि शुद्धतेविषयी त्यांच्या स्वप्नातही गोष्ट नसते. हे प्रवृत्ती काय असली पाहिजे, निवृत्ती काय असली, म्हणजे काय करावं आणि काय करू नये याचं त्यांना तारतम्य नसतं. त्याचबरोबर त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी लोक आहेत हे एक वेळ आणि शुद्धता जी आहे ती त्यांच्या स्वप्नातही नसते, की आत बाहेर शुद्धता ठेवायला पाहिजे, त्यांच्या स्वप्नामध्येही नसतं. पुढे ते म्हणतात एक वेळ कोळसा काळे पण ही उपाधी विसरेल, कधी कावळा काळा रंग टाकून देईल आणि पांढरा होईल, कधी राक्षस देखील मांस खाण्यास कंटाळेल पण आसुरजन आपली वृत्ती सोडणार. ते काय म्हणतात की हे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहे, जी आपली आसुरी प्रवृत्ती आहे की वाईट वागणं, वाईटच गोष्टी करणं, हे सोडत नाही. कावळा हा काळा असुर रंग आहे, तो आपला एका काळा रंग सोडून देईल, पण आसुरी प्रवृत्तीचे लोक वाईट वागणं सोडणार. किंवा त्यानंतर कोळसा आहे, त्याचा एखादा रंग बदलेल आणि तो पांढरा होईल, पण हे आसुरी संपत्तीचे लोक हे सोडणार नाही. आणि जे राक्षस प्रवृत्तीचे लोक आहे ते जसं मांस खातात, तर ते मांस खायचं सोडतील एखाद्या वेळेस, परंतु हे लोक आपली प्रवृत्ती सोडत नाही, इतकं त्यांच्यामध्ये ते जे आसुरी संपत्तीचे गुण भिनलेले असतात, असं इथे ते सांगतायत. ते आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. पुढे ते म्हणतात, अरे अर्जुन, मदिरेच्या भांड्याला पावित्र्य कधी यायचे नाही,
आणि आसुरी प्राणी शौचाचा कधीही स्वीकार करणार नाही. जर आपण पाहिलं, आपण देवपूजेमध्ये वगैरे भांड्यांचं वस्तूंचं पावित्र्य ठेवतो. एखाद्याने मदिरा म्हणजे दारू प्यायचं जे भांड आहे ते देवपूजेला किंवा इतर ठिकाणी वापरलं तर चालणार नाही ना, ते अशुद्ध आहे. कारण की तर मदिरेच्या भांड्याला शुद्धता येणार नाही किंवा त्याला देव पण येणार नाही, असं इथे माऊली सांगतात. त्याप्रमाणे जे आसुरी लोक आहे यांचा आणि शौचाचा म्हणजे शुद्धतेचा काही संबंधच येत नाही. आतबाहेर जी शुद्धता ठेवायला पाहिजे त्याचा विचार देखील करू शकत नाही, अशी यांची प्रवृत्ती असते. तर आतबाहेर शुद्धता काय ते आपण मागे दैवी संपत्ती गुणांच्या मध्ये आपण ते पाहिलेलं आहे की आत शुद्धता कशी ठेवावी आणि बाहेर कशी शुद्धता ठेवावी. पुढे ते म्हणतात, विधियुक्त कर्माची इच्छा, वडिलांनी अनुसरलेला क्रम आणि शास्त्रोक्त आचाराची भाषा ते जाणतच नाही. त्यांनी खरं काय करायला पाहिजे की विधियुक्त कर्माची इच्छा म्हणजे काय, की जे शास्त्राने सांगितलेलं कर्म आहे ते कर्म आपण सातत्याने करायला पाहिजे, हे लोक जाणत नाही. तसं ते काय जाणत नाही की आई वडिलांनी जो मार्ग सांगितलेला असतो की काय करावं काय करू नये, कसं वागावं कसं वागणं, तो मार्ग ते अनुसरत नाही, असे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात. आणि शास्त्राने जे जे सांगितलं ते देखील ते विसरून जातात, त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध काम करतात, असं हे इथे सांगतायत. तसे शेळी नावाचा प्राणी भरमसाठ चरतो, वारा वाटेल तिकडे वाहतो आणि अग्नी वाटेल त्या वस्तूला जाळतो, त्याप्रमाणे आसुरीजन स्वच्छंदपणे पुढे पुढे घुसतात. ते असुर आचरण करतात आणि त्यांचे सत्तेशी सदैव वाकडे असतात. माऊली सांगतात की यांचं वागणं कसं असतं, शेळी आहे ती भरमसाठ खाते, ती याचा विचार करत नाही की मी किती चारा खाऊ आणि किती नाही. तिला वाटतं खायला मिळालेलं आपल्याला कोणी हुसकाला नाही तर खातच राहायला पाहिजे, आपल्या तब्येतीचा पोटाचा विचार न करता ती खाते. तसे आवृत आसुरी संपत्तीचे लोक असतात. कर्म करताना ते चांगल्या वाईटाचा विचार करत वाईट कर्मामध्ये ते रत झालेले असतात. किंवा ते वाऱ्याचं उदाहरण देतात, वारा कुठेही वाहतो, जागा मिळेल तिकडे वाहतो, विचार करत नाही की आपण चांगल्या रस्त्याने जातोय का वाईट रस्त्याने जातो, असा काही विचार न करता तो वाहत राहतो. तसं इथे हे आसुरी संपत्तीचे लोक हे तसेच वाऱ्यासारखे वागतात. पण ते अग्नीचं उदाहरण देतात की एखाद्या वेळेस आग लागली असताना तो अग्नी बघत नाही की चांगल्या माणसाचं घर आहे का वाईट माणसाचं घर आहे, श्रीमंताचं घर आहे का गरीबाचं घर आहे, पुण्यवानाचं घर की अपुण्यवानाचं घर आहे, ही वस्तू कोणाला लागते काय लागते, तो सरसकट सगळ्यांना जाळत सुटतो. त्याप्रमाणे हे आसुरी संपत्तीवाले लोक याप्रमाणे काम करतात, विचार करत नाही कर्म करताना, असे आसुरी संपत्तीचे लोक असतात. त्यांचं कर्म कसं असं स्वच्छंदपणे ते वागतात आणि यांचं सत्याशी सदैव वैर असतं. सत्यपणाने काही गोष्टी केली पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, सत्य वागलं पाहिजे, सत्य कर्माचा आग्रह धरला पाहिजे. म्हणजे सात्विक कर्म, सात्विक कर्तेपण, सात्विक फळाची अपेक्षा ठेवणं, अशा ज्या साऱ्या सात्विक गोष्टी करायला पाहिजे याच्याकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष असतं आणि त्यांची सगळी वृत्ती तामसीकडे असते, असं इथे माऊलींना सांगायचं आहे. पुढे ते म्हणतात, विंचवाने आपल्या नांगीने डंख न मारता किंवा गमतीने गुदगुल्या करणे जितके अशक्य आहे तितके त्यांनी सत्य भाषण करणे शक्य आहे. पहिले जसे अशक्य तसे दुसरेही अशक्य आहे. आता माऊली एक उदाहरण सांगतात, विंचू जो असतो तो विंचू आपल्या नांगीने एखाद्याला चावतो, त्रास देतो आणि ते विष समोरच्याच्या याच्यामध्ये सोडते, आपल्याला माहिती आहे. पण एखादा म्हणेल की विंचू जो आहे तो गमतीने आला घरामध्ये एखाद्याच्या आणि तो गुदगुल्या करतोय समोरच्या, तर असं शक्य आहे का? नाही शक्य. विंचून गुदगुल्या करायला शक्य आहे, हे जसं शक्य नाहीये तसंच हे लोक पण सत्य भाषण करणार नाही. आसुरी संपत्तीचे लोक नेहमी वाईट आणि असत्यच बोलतील, हे तुम्ही लक्षामध्ये घ्यायला पाहिजे, असं माऊली सांगतात. पुढे ते म्हणतात, जर अपानद्वाराने सुगंध सुटेल तरच असुरांमध्ये सत्य आढळून पाहिजे. आता अपानद्वार म्हणजे बुधद्वार, बुधद्वाराने सगळी दुर्गंधी आपल्या शरीरातून बाहेर पडते. अपानद्वारामधून जो वायू बाहेर टाकला जातो मनुष्य प्राण्यांमधून इतर पण त्याला नेहमी दुर्गंधी असते, त्याला सुगंधी येईल का कधी? माऊली म्हणतात कधी सुगंधी येणार नाही. त्याचप्रमाणे हे जे आसुरी संपत्तीचे लोक हे कधी सत्य बोलणार नाही, हे आपण लक्षात घ्यायला. ते सगळ्या प्रकारची उदाहरणं देतात, चांगला वाईट याचा विचार नाही करते. त्यांना सांगायचं आहे की आसुरी संपत्ती यांनी धारण केलेली ते लोक असे वागतात, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि शीतावरून जशी भाताची परीक्षा होते
त्याप्रमाणे तुम्ही आसुरी लोकांची परीक्षा घ्या आणि त्यांच्यापासून लांब राहा. गीता काय शिकवते आपल्याला? गीता ही गोष्ट शिकवते. हे आपण याच्यामध्ये समजून घ्यायला पाहिजे. पुढे याप्रमाणे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे किंवा शास्त्र जाणणाऱ्या वडिलांच्या आचरणाने काही आचरण न करता स्वभावताच वाईट असतात. आता ते आसुरी लोक काय बोलतात त्याचे आश्चर्य सांगतात. हे काय करतात आसुरी लोक? वडिलांनी जे आचरण सांगितलेले आहे की धर्माला धरून आचरण कर, पुण्यवान माणसं हे ते काही करत नाही आणि एक्झॅक्ट त्याच्या विरुद्ध वागतात. आणि म्हणून यांच्याकडून सातत्याने चुकीचं वर्तन होतं, चुकीच्या गोष्टी घडतात. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एरवी विचार करता उंटाचा खांदा तेवढा चांगला, पण त्याच्या इतर अवयवांचे काय? तसा खांदा जसा चांगला आणि इतर अंग वाईट, त्याप्रमाणे आसुरी लोक वाईट, त्यांची वाणी तेवढी चांगली असं कसे होईल? मी ते माऊलिक उदाहरण देतात की उंट जर आपण पाहिला, त्याचा खांदा खूप चांगला असतो का त्याच्यामध्ये पाणी असतं, उपयुक्त असतो, इतर अंग त्याचं वेडवाकडं असतं. तर हे जे आसुरी लोक आहेत की ते चांगलं बोलतील, चांगलं वागतील, असं आपण कशी काय कल्पना करू शकतो? उंटाच्या बाबतीमध्ये आपल्याला खांदा आवडतो बाकीचा, तसं आसुरी लोक सगळं चांगलं करतील आणि एखादी गोष्ट करतील असं शक्य नाहीये. हे तुम्ही समजून घ्या. त्यांचा स्वभाव तो जात नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांची वाणी देखील वाईट भासते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांची वाणी कधीही चांगली नसते, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात धुराड्याच्या तोंडातून जसे धुराचे लोट निघतात, त्याप्रमाणे त्या असुरांचे बोलणे आहे असे तू समज. ते परत घराच्या वर जे धुराडे लावले जातात, पूर्वीच्या काळी घरामध्ये गोवरी लाकूड जाळलं जायचं, त्याच्यातला धूर जो आहे तो धुराड्यामधून बाहेर पडायचा. तर धुराडं जे असतं त्याच्यामधून नेहमी धूरच बाहेर पडायचं, दुसरं काय बाहेर पडणार? तसं हे आसुरी लोक जे आहे सतत खोटं बोलतात, वाईट वागतात, हे तू लक्षात घे. ते धुराड्याप्रमाणे असतात, असं इथे माऊली आपल्याला त्यांचं उदाहरण देत आहे. तर पुढच्या श्लोकाकडे जाऊया आपण. पुढचा जो 8वा श्लोक आहे त्याच्यामध्ये माऊली काय म्हणतात? पहिल्यांदा आपण श्लोक श्रीकृष्णाने मूळ श्लोक अर्जुनाला काय सांगितला तो आपण बघूया. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे आसुरू लोक सर्व जग असत्य, निराधार, परमेश्वरा वाचून असणारे, एकमेकापासून न झालेले आणि स्त्री पुरुषाच्या विषय भोगाखेरीज त्याचा हेतू काय असणार, याशिवाय जगतला दुसरे कारण काय असणार असा विचार करतात. म्हणजे श्रीकृष्ण सांगतात हे लोक कसे असतात? आसुरी लोक हे देवावरती विश्वास ठेवत नाही, देवाशिवाय जग चाललेलं आहे, देवाच्या जगाशी काही संबंध नाहीये असा ते विचार करतात आणि या जगाला परमेश्वराचा आधार नाहीये असा ते विचार करतात. म्हणजे ते नास्तिक असतात असं इथे माऊलीनं सांगायचंय. आणि त्यांना काय वाटतं की स्त्री पुरुषांचा उपभोग घेणं दोघांनी एकामेकाचा, हेच जीवनाचं अंतिम ध्येय, बाकी साऱ्या गोष्टी खोट्यात, असे विचारसरणीचे आसुरी लोक असतात. हे पण तू लक्षात घे. पण मग असे ज्यावेळी लोकांचे विचार असतात त्यावेळी समजायचं की आसुरी लोक आहेत, हे लोक चांगले नाहीत. हे आपण पुढे ते काय म्हणतात की याचं निरूपण करताना माऊली काय सांगतात? त्यानंतर विश्व हे अनादी असून त्याचा नियंता ईश्वर आहे. विधी निषेधाच्या चावडीवर कोणाचे न्याय वर्तन, कोणाचे अन्याय वर्तन, कोण धर्माने वागतो, कोण अधर्माने वागतो, याचा निवाडा वेद करीत असतो. वेदाने ज्याला न्यायी अन्यायी ठरले तो नरक भोगाला पात्र होतो, दंडाला पात्र होतो, आणि वेदाने ज्यांना नाही मानले ते समाधानाने स्वर्गात पावतात. आता वेद जो आहे, वेद म्हणजे परमेश्वराची वाणी. आता हे काय करतो परमेश्वर आणि वेद? तर ते जो अन्यायाने वागतो, इतरांना त्रास देतो, त्यांना ते नरकात पाठवतो. जो चांगल्या पद्धतीने वागतो, दैवी गुण बाळगतो, परोपकार पुण्य करतो, त्याला ते स्वर्गामध्ये पाठवतो. अशी आपली मूळ धर्मामधली संकल्पना. तर हे लोक काय म्हणतात? हे जे आसुरी समज हे ते म्हणतात हे आम्हाला मान्यच नाही. हे तुम्ही म्हणताय आम्हाला मान्यच नाही, असत्य आहे. देव वगैरे काही नाही, ईश्वर वगैरे काही नाही, नरक स्वर्ग कल्पना काही नाही, हे आम्हाला काही मान्य नाही, हे तुम्ही म्हणताय थोतांड आहे. अशा प्रकारची त्यांची भावना असते. माऊली काय म्हणते त्याच्याबद्दल की वरील 2 ओव्यात वर्णिलेल्या विश्वाच्या अनादी कालापासून चालत आलेल्या व्यवस्थेला असे लोक थोतांड असे मानतात. हे देवाची जी व्यवस्था आहे की तो कर्मानुसार फळ देतो,
हे ते मानतच नाही. ते म्हणतात सारा थोतांड. एकच या जगामध्ये सत्य आहे, कुठल्या मार्गाने धन कमवावं आणि कुठल्या मार्गाने स्त्री पुरुषांचा उपभोग घ्यावा, हेच परम सत्य, बाकी सारं खोटं आहे, असे आसुरी लोक मानतात. आणि म्हणून मग तिथे तिथे संघर्ष निर्माण होतो. यज्ञ करण्याचे वेळ लागले ते नाडले जातात. यज्ञ करण्याचे वेळ ते नाडले जातात. देववेळे मूर्तीपूजेने फसले जातात आणि भगवी वस्त्रे परिधान करणारे समाधीच्या भ्रमणे वंचित केले जातात. या सर्व उपासना व्यर्थ आहेत, अशा असुरी जनांचा अभिप्राय असतो. या असुर लोकांना काय वाटतं, यज्ञ याग हे कशाला करायचं, वडेपणाचं लक्षण आहे, हे असलं काही करायचं नसतं. माझ्या ओळखीचे एक फॅमिली आहे, असंच काहीतरी त्यांच्याकडे एक विषय चालू होता, एक अडचण होती. त्यांना म्हटलं, अहो तुम्ही गणेश याग, माझं या गणेश याग आणि या सगळ्या प्रकारावर विश्वासच नाही, मी ते करणारच नाही म्हणा. ते वाईट आहे असं नाही ते लोक, पण ते आम्हाला मान्य नाही, काय याग वगैरे केला आणि यज्ञामध्ये आपण आहुती दिल्या आणि त्या देवाला मिळतात असं आम्हाला पटतच नाही, आम्हाला मान्यच नाही म्हणा. पण तसं नसून ते प्रत्यक्षामध्ये खरं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपण ते मानायला पाहिजे. परत हे लोक काय असतात, असं हे मूर्तीपूजा, देवपूजा हे पण काही ते पाळत नाही. ते म्हणते आम्हाला मान्य नाही, ईश्वर कुठे पाहिला आम्ही, मी कशाला आम्ही सारं करत बसू, अशा पद्धतीची त्यांची प्रवृत्ती असते. म्हणून यज्ञ याग, संन्यास, समाधीचा अभ्यास असा मूर्खपणाचा निष्फळ व्यवहार न करता आपल्या देहबुद्धीच्या बळाने जे विषय प्राप्त करतात तेवढे प्राप्त करावे. त्यांना काय वाटतं की हे यज्ञ याग, देव, मंदिर, तीर्थयात्रा काही करायचं, आपली बुद्धी सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, भरपूर फळ उपभोगायचं, आनंदी राहायचं, सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा, मी माझ्या बुद्धीने चालणार आहे, मला मान्य नाही, असा त्यांचा भाव असतो. म्हणजे धर्मामधल्या याच्या सगळ्या कल्पना याला ते फाटा देतात, असा त्याचा अर्थ आहे. पुढे ते म्हणतात, मौली, आपल्या स्वाभाविक अशक्तपणामुळे नव्हे तर आपण शक्ती असून उपभोगाच्या नवीन वस्तू आपणास प्राप्त करून घेता आल्या नाही, अशी दुःखाची मनाला गांजूक तिलाच पाप विसत नाही. हे लोक काय विचार करतात की माझ्यामध्ये खूप बळ आहे, मला जे मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही, देव वगैरे मी काही म्हणत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला जीवनात असं लक्षात येतं की आपण खूप प्रयत्न करतो पण काही गोष्टी आपल्याला मिळत नाही. त्याचा अर्थ काय असतो की परमेश्वराची इच्छा असते की ते मिळू नये, हे तिथे असं समजत नाही. हे काय म्हणतात, ते काही परमेश्वर आम्हाला मान्य नाही, माझ्यामध्ये अशक्तपणा होता, माझे प्रयत्न म्हणून मला मिळालं नाही. देव, देवाचे नियम मला मान्यच नाही. देव ही संकल्पना ते मानायलाच तयार नाही, पुनर्जन्म संकल्प ते मानायलाच तयार नाही. पाप करून हा विचारच ते करत नाही, जे आलं ते बघून घ्यायला पाहिजे एवढंच त्यांना समजतं. आणि हा खरा चुकीचा गोष्ट आहे. असं करून जीवन बदलत नाही. परोपकार, पुण्य आणि चांगल्या गोष्टी ह्याच्यानेच जीवन बदलते, आपण समजून घ्यायला पाहिजे. श्रीमंतांचे प्राण घेणे जर खरोखर पाप आहे तर त्याचे सर्व सावट करणे हे पुण्यकारक आहे. बलवान अशक्ताला खातोय जर पाप आहे, तर मोठा मासा बारक्या माशाला खातो म्हणून त्याला दोष लागून त्याचे निसंतान काहीच नाही. म्हणून बलवंताने दुर्बलास खाण्यात काहीच पाप नाही, उलट हा त्यांचा धर्मच आहे, असे त्यांचे नीतिशास्त्र आहे. हे लोक काय म्हणतात, एखाद्या श्रीमंतांनी इतरांना नाडावं हे योग्य करतात, श्रीमंताचं कामच ते एक्झॅक्ट उलटीच. आपण काय म्हणतो, श्रीमंत झाला तो स्वतःला जे हवंय त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी दानधर्मामध्ये खर्चावं, पुण्यकर्म करावं, असं आपण हे त्याच्या विरुद्ध विचार करता. नाही, आम्ही श्रीमंत झालो, आम्ही सगळ्यांना त्रास देऊ, आम्ही सगळ्यांना नाडू, आम्हाला पाहिजे तसं वागू, असा त्यांचा भाव असतो. एखादा बलवान आहे, त्या बलवानाने सगळ्या, जे बलवानने त्यांना त्रास द्यायला पाहिजे, त्यांना उपभोगलं पाहिजे, त्यांना सळो की पळो करायला पाहिजे, अशीच त्यांची भावना असते. त्यांच्या भावना या चांगल्या नसतात असे ते माऊली सांगतात. आणि पाप कर्माचा ते हिशोब ठेवत नाही, असं इथे माऊलींना सांगायचं. जसं मोठा मासा छोट्या मासाला खातो, बलवंत जसा दुबळ्याला खातो, त्यांचं योग्य आहे, आम्हाला मान्य आहे म्हणा. आपण काय म्हणू की जो बलवान आहे त्यांनी जे निर्बल आहे याच्यामध्ये बल, त्यांचं रक्षण करायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे, पण त्यांना आम्हाला मान्य नाही. जो बलवान आहे त्यांनी इतरांना उडून काढावं, स्वतःकडे संपत्ती धन वगैरे उडून काढावं, पण त्याचा विचार करू नये. त्यांनी त्याचा तो जे धन, ज्यांच्याकडे धन नाही, ज्यांच्याकडे हे नाही, त्यांचा ते विचार करायलाच तयार होत नाही, अशी त्यांची आसुरी प्रवृत्ती असते.
पुढे माऊली म्हणतात, वधू पक्ष वर पक्षाकडील कुळांचा शोध घेऊन मुलगा आणि मुलगी यांचे ग्रहबल पाहून विवाह केले जावे, हे जर प्रभुत्व हेतू असतील तर पशु पक्षातील जाती आहेत की त्या जातीत संततीची गणनाच नाही. त्यांनी आपले विवाह कोणत्या शास्त्रविधीला अनुसरून केलेले असतात? चोरीचे द्रव्य विषयाप्रमाणे तात्काळ बाधक झाले आहे का? मग हे लोक काय विचार करतात की किती मुलं किती अपत्य होऊ द्या, कशाला आपण विचार केला पाहिजे? स्त्री उपभोग आणि एकमेकाचा उपभोग घेणे हेच आपलं जीवन आहे. त्या अपत्यांची काळजी जसं पशु पक्षी करतात, त्यांना फक्त तोच धर्म माहिती असतो की अपत्य जन्माला घालावी, दुसरं काही करू नये. निद्रा, भूक, आहार एवढंच त्यांच्या जीवनाचं ध्येय असतं. तसंही लोक वागतात आणि धर्माचं अजिबातच पालन करत नाही, असं इथे माऊली आपल्याला सांगतात. चोरीचे द्रव्य चोराला विषयाप्रमाणे तात्काळ बाधक झाले आहे का? परस्त्रीग्रमण कोणाला कोड फुटले आहे काय? पापांचे प्रायश्चित्त तात्काळ मिळालेले दिसत नाही, तर अशा पापापासून प्रवृत्त होणे तरी काय? या लोकांचं काय असतं की ते पाप पुण्य कल्पनाच त्यांना मान्य नाही. आपण काय म्हणतो, पुण्य केलं तर आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील, हे म्हणतं आम्हाला मान्यच नाही, पाप आणि पुण्य प्रकारच मान्य. मग ते काय करतात, एखाद्याने चोरी द्रव्य जर मिळवलं असेल त्याच्या जीवनामध्ये, तर ते अशा लोकांना फॉलो करतात. त्यांचं नाही, हे योग्य केलेलं आहे, यांच्याप्रमाणेच आपण वागायला पाहिजे, यांच्याप्रमाणेच आपण जीवन घालायला पाहिजे. आमच्या बिल्डिंग मध्ये एक माणूस राहतो, तो करप्शनचे पैसे म्हणून फार धरण नाही, त्याच्यासारखंच राहायला पाहिजे. सरळ मार्गे राहून काय होतं, अशी त्यांची भावना असते. अशा लोकांना आपण तामस लोक किंवा नीतिनियमाने न वागणारे लोक आहेत असं आपण समजायला हरकत नाही. किंवा ते दुसरा काय विचार करतात की दुसऱ्याच्या पत्नीला उपभोगलं त्याच्याने मला काय होणार, मला आजार बिजार काही होणार नाही, मला ते मान्य नाही, हे मी शास्त्राचे नियम, मी कोणत्या कर्माचं कोणतं फळ होतंय हे मला मानायला तयार आहे, पुढचे जन्म कोणी पाहिले, असा त्यांचा भाव असतो. पुढे त्यांना वाटतं पापाचं जर प्रायश्चित्त तात्काळ मिळालं असतं तर आम्ही एक वेळेस समजून घेतलं, पापाचं प्रायश्चित्त कधी मिळेल, या जन्मात का पुढच्या जन्मात, हे माहिती नाही. त्यामुळे पाप पुण्य संकल्पनाच आम्हाला मान्य नाही, हे आम्ही मान्यच करत नाही, आणि म्हणून ते सर्रास कसे पण वागायला मोकळतात. खरे चुकीच आहे, असं करणं चुकीचं आहे. आपण तो भाव परमेश्वर निवाडा करणार आहे तो बघतोय, हा भाव ठेवून आपण वागायला पाहिजे, हे खरं यांना लक्षात येत नाही, यांना समजत नाही, अशी गोष्ट आहे. आपण इथे थोडं थांबूया. अजून याच्यावरती माऊलींनी बऱ्याच ओव्या रचलेल्या आहेत, काही ओव्या आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊया. पण आपल्याला साधारणपणे असं लक्षात येतं की आपण जी माणसं याच्या विरुद्ध आहे ते आपण त्यांचं निरीक्षण जर केलं तर आपल्याला लक्षात येतील की माणसं कोणती आहे. आणि निरीक्षणाने किंवा आपण कमी बोललो आणि समोरचं निरीक्षण करत राहील, त्यालाच आपण संयम म्हणतो. थोड्याशा अंशाने तो केला असं आपल्याला मनुष्याचे स्वभाव कळतील, त्यांची माहिती कळेल, आणि आपल्याला जीवन जगताना आपल्याला सोयीस्कर होईल असं आपल्याला गीता सांगेल. त्या गोष्टी कशा आहे, प्रॅक्टिस करण्याच्या गोष्टी आहेत. या प्रत्येकाने प्रॅक्टिस करायला पाहिजे, तरच आपल्याला ते जमणारे लक्षात येईल. गीता जीवनात जर आणायची असेल तर आपण ती परत परत ऐकावी आणि ती प्रॅक्टिस करत राहावी, म्हणजे तुम्हाला ती जमेल. असं बोलून मी आजचं आपलं प्रवचन संपलं असं मी सांगतो. तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो, तुमच्या हृदयातल्या माऊलींना वंदन करतो. परत आपण पुढच्या सोमवारी असंच प्रवचनाकरता भेटूया आणि प्रवचनाचा आनंद घेऊया. जय श्रीराम, जय श्री